नमस्कार मैत्रिणींनो, किंवा या चॅनलमध्ये मी तुमचे स्वागत करत आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उपभोग घ्यायचा असेल तर तुम्हाला योग्य तो प्रतिसाद देण्याची क्षमता तुमच्यामध्ये तुम्ही ठेवली पाहिजे. तुमच्या भावनेचे आणि तुमच्या निर्णयाचे अधिकारी तुम्हीच बना. परिस्थितीवर मात करण्याची शक्ती ही प्रत्येक माणसामध्ये असते, पण ती आपण आपली शक्ती जागृत केली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण डगमगून न जाता आपल्या जे ध्येय असेल त्याला आपण सामोरे गेले पाहिजे. अर्थशाली बनून आपल्या आयुष्याचे आपणच चालक बना. ज्या गोष्टींचा आपण विचार करतो त्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रत्येक मनुष्य हा प्रयत्न करत असतो आणि तो 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 त्या मिळवतोच. आपले विचार आपल्याला योग्य दिशा दाखवते, त्यामुळे आपण सकारात्मक विचार केले पाहिजेत आणि आपल्याला जी गोष्ट करायची आहे ते ध्येय आपल्या समोर ठेवून त्याच दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर कोणत्याही क्षणी तुम्ही सुरुवात करू शकता, परंतु सुरुवात करणे हे जरुरीचे आहे. कोणत्याही वयात आपण सुरुवात केली पाहिजे. आपल्या मनामध्ये जी जिद्द असेल ती आपण पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले पाहिजेत. कारण नवीन काहीतरी करण्याची किंवा नवीन पाऊल उचलायचं म्हटलं की भीती वाटते. भीती दूर ठेवून आपण जे आपलं ध्येय असेल ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अडचणी दूर होण्याची वाट पाहत बसले तर आपले कोणतीच गोष्ट साध्य होणार नाही. प्रत्येक वेळेस आपल्यासमोर काही ना काही अडचणी येईल. आपल्याला वेळ नसेल, कधी आपल्याकडे पैसा नसेल, कधी आपल्याला दुसऱ्या कोणत्याही अडचणी येऊ शकतात, कधी आपल्याकडे कोणतं ध्येय, कोणत्या गोष्टी करायच्या याचा विचार आपण करत असतो. त्या गोष्टीलाही आपल्याला सामोरं जावे लागेल. त्यामुळे आपले ध्येय असेल ते आपण पूर्ण करण्याच्याच हेतूने त्याचे योग्य दिशा निवडली पाहिजे. जीवन जगण्यात घाबरू नका. परिस्थिती बदलण्याची वाट पाहू नका. जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीतून सुरुवात केली पाहिजे. जर मला वेळ मिळाला तर या गोष्टी करू. जर मी उत्साही असेल त्यावेळी त्या गोष्टी करू. जर आपण या गोष्टी करत बसलो किंवा बढती मिळाल्यानंतर या गोष्टी करू, पैसा आल्यानंतर त्या गोष्टी करू, असं जर आपण ठरवत असेल तर आपण चुकीच्या मार्गाने चालत आहोत. जो मार्ग असेल तो चांगल्या पद्धतीने आपण विचार करून तो योग्य दिशेने नेला पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठा चमत्कार होईल आणि मग आपले आयुष्य बदलेल याची वाट पाहत बसू नका. तेच कामाला सुरुवात करा. तुम्ही जसे आहे, जिथे आहे त्याच पद्धतीने तुम्ही तिथूनच तुमच्या कामाला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीची सुरुवात कराल त्यावेळी त्या गोष्टी आपोआपच जुळून यायला लागतात. त्यामुळे तुम्ही त्या कामाची सुरुवात तर करा. यशाकडे जाण्याचा हाच पहिला मार्ग असतो. लक्षात ठेवा, यशाजवळ पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट वापरू नका. यश मिळवण्यासाठी आपण कष्टच केले पाहिजे आणि त्या यशाजवळ जाण्यासाठी सर्व गोष्टींचा योग्य तो वापर केला पाहिजे. जिंकण्यासाठी उच्च ध्येय, कठीण परिश्रम आणि शिस्तीची गरज असते. दुसऱ्यांचे कौतुक करायची सवय ठेवा. जर दुसऱ्या कोणी चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक हे नक्कीच करा. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. प्रत्येक कामामध्ये आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. प्रत्येक काम हे चांगले करण्यासाठी वेळ हा लागतोच. त्यामुळे श्रद्धा आणि सबुरी हे नक्कीच ठेवा. प्रत्येक काम हे प्रामाणिकपणे केले पाहिजे. आपला आनंद किंवा दुःख व्यक्त करण्यासाठी चांगल्या मित्राची निवड करा. नाहीतर आपण जर कोणाकडेही आपले दुःख किंवा आनंद सांगत असेल तर आपले दुःख लोक दुःखाने ऐकतात, पण नंतर तो चेष्टेचा एक विषय होतो. आपल्या सर्व चांगल्या गोष्टी किंवा आनंदाच्या गोष्टी ही त्याच लोकांना सांगा तर त्यांना आपलाही आनंदात आनंद वाटेल. अशा काही लोकांना सांगू नका ज्यांना जलशी होईल किंवा तिरस्कार वाटू लागेल. जेव्हा तुम्हाला यश मिळेल तेव्हा त्या यशामध्ये धुंद होणार नाही याची काळजी घ्या. नवीन स्वप्न पाहण्याची उमेद ठेवा. घाईघाईने निर्णय घेणे टाळा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्या गोष्टीचा पूर्णपणे विचार करा. कठीण परिस्थितीत परिश्रम करण्याच्या तयारीत राहा. यश मिळवायचे असेल तर आपण कष्ट हे केलेच पाहिजे. रात्रीचा दिवस करून आपल्याला कष्ट करायचे आहे आणि यश मिळवायचे आहे. दुसऱ्यांना कमी लेखू नका.
सकारात्मक ध्येयाकडे अखंड वाटचाल केल्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.